साप चावल्याचं सुरुवातीला कळलंच नाही असं सांगितलं जातंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जागतिक आदिवासी दिन साजरा करून आनंदात झोपलेल्या 6 विद्यार्थिनींना साखर झोपेत पहाटे 2:30 वाजता सर्पदंश झाला। या 3 विद्यार्थ्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। इतर 3घांची मृत्यूशी झुंज सुरू आहे। या दरम्यान या घटनेची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आश्रमशाळेला भेट दिली। साप चावल्याचं सुरुवातीला कळलंच नाही असं ते यावेळी म्हणाले। वसतिगृहात योग्य सोयी सुविधा दिल्या नाहीत असंही जयस्वाल म्हणाले। आश्रमशाळेतील सर्पदंशासंदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। 14 ऑगस्टला मुख्यमंत्री चर्चा करतील असं जयस्वाल यांनी सांगितलंय। तो इंडियन क्रेट नावाचा स्नेक होता ज्याला मण्यार म्हणतो। तो जेव्हा चावतो तेव्हा फक्त जणू काही मुंगी चावलेली अशा पद्धतीचा फक्त पेन होतो। त्यामुळे जेव्हा सर्पाने त्या पहिल्या मुलीला दंश केलं, नंतर दुसरीला केलं, तिसरीला केलं, चौथीला केलं, 5वीला केलं, तोपर्यंत कोणाला कळलंच नाही, कारण की जणू काही डास चावलेला अशा पद्धतीचा त्याच्यातून फील होतो। नंतर एक मुलीला तिची वारंवार तिला चावत असल्यामुळे तिची झोप उघडली आणि ती जोराने जेव्हा ओरडली तेव्हा सर्व विद्यार्थी जागे झाले। माझ्यासोबत जिल्हाधिकारी आणि एटीसी आणि सर्व तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांना घेऊन जेव्हा मी त्या आश्रमशाळेची पाहणी केली तेव्हा ही बाब लक्षात आली की अनेक ठिकाणी जे नियमानुसार ज्या गोष्टी द्यायला पाहिजे ते दिले जात नाही, योग्य जेवण दिलं जात नाही, झोपण्याची योग्य व्यवस्था नाही। अधिकारी फक्त त्या ठिकाणी जातात आणि फक्त नोंदी घेऊन येतात। हे कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा झाली। लवकरच या संदर्भात 14 तारखेला मी बैठक ठेवलेली आहे आणि या संदर्भामध्ये मंत्री आदिवासी विकास यांच्याशी चर्चा करून अतिशय सक्तीने कारवाई करण्यात येईल आणि ज्या ज्या उपाययोजना केल्या नाही त्यावर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या। टाइम बाउंड मॅनरमध्ये जर हे सर्व केलं गेलं नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल आणि या प्रकरणी देखील पोलिसांना उचित कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।